या दोनपैकी कोणतेही एक झाड घरासमोर लावले तर जीवनात दुखी राहाल. श्री स्वामी समर्थ. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य रोपे लावल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. पण घरात नकारात्मकता पसरवणारी झाडे किंवा शोचे रोपटे लावली तर जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच घराजवळ निगेटिव्ह झाडे आणि झाडे जसे की बाभूळ, चिंच, काटेरी झाडे असतील तर मोठे नुकसान होते. परंतु असे एक झाड आहे ज्याच्या उपस्थितीने जीवन नरक बनू शकते. शास्त्र काय म्हणते? पाकड, सुरव, आंबा, कडुलिंब, बहेडा आणि काटेरी झाड, पीपळ, चिंच या सर्वांचा घराजवळ निषेध केला जातो. बोर, पाकड, बाभूळ इत्यादी काटेरी झाडे घरात वैर निर्माण करतात. यापैकी जती आणि गुलाब अपवाद आहेत. घरामध्ये निवडुंगाची रोपे लावू नका. जामुन व पेरू वगळता फळझाडे इमारतीच्या हद्दीत नसावीत. त्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडते. एक चिंचेच्या झाडावर वाईट आत्मे वास करतात असे मानले जाते. असे म्हणतात की चिंचेभोवती जास्त वेळ राहिल्याने चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, मळमळ होणे यांसारखी लक्षणे उद्भवतात. कदाचित त्यामुळेच त्यात भूत वावरण्याची कल्पना रूढ झाली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की चिंचेच्या झाडाच्या आजूबाजूच्या वातावरणात खूप जास्त आम्लता असते जी आरोग्यासाठी हानिकारक असते. चिंचेच्या झाडाचे लाकूड खूप मजबूत असते, म्हणूनच त्यापासून कुऱ्हाडीचे डल बनवले जाते. चिंचेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जसे जखम भरणे, सूज येणे, ताप येणे, डोळ्यांचे आजार, मलेरिया, बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित आजार, आमाश व जंत, मधुमेह, संधिवात इत्यादींवर याचा उपयोग होतो. 2. ती बाभूळ. वास्तूनुसार घरामध्ये बाभळीचे झाड लावल्याने नकारात्मकता पसरते आणि पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. हळूहळू व्यक्ती कर्जात बुडते. याशिवाय घरामध्ये हे काटेरी रोप लावल्याने लोक मानसिक तणावाचे शिकार होऊ शकतात. घरगुती वादामुळे आयुष्य नरकासारखे बनते. घराच्या पूर्व दिशेला पिंपळाचे झाड असेल तर घरामध्ये भय आणि दारिद्र्य येते. घराच्या पूर्व दिशेला वडाचे झाड असल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. घराच्या दक्षिण दिशेला काटेरी झाडे आणि रोपटे असल्याने घरात रोगांचा प्रादुर्भाव होतो. घराच्या दक्षिण दिशेला औदुंबरचे झाड असणे शुभ असते. घराच्या अंगणात किंवा दक्षिण दिशेला फळांची झाडे लावणे शुभ असते. घराच्या उत्तरेला उंबर आणि लिंबाचे झाड असल्यास डोळ्यांशी संबंधित आजार होतात. पूर्व आणि उत्तर दिशेला फळांची झाडे लावल्याने मुलांमध्ये वेदना होतात किंवा बुद्धी कमी होते. घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावा. या वनस्पतीचे अतिशय शुभ परिणाम येथे आढळतात. घराच्या दक्षिणेला असलेल्या तुळशीच्या रोपामुळे प्रचंड यातना होतात.